सर्वांना माझ्याकडून जय शिवराय. तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी घेऊन येत आहे माझा पहिला ब्लॉग. थेट आपण जातो कोंडेश्वर मंदिरामध्ये, जे की प्रस्थापित आहे बदलापूर या ठिकाणी. तो चलिए शुरू करते हैं. जसं आम्ही प्रवास चालू केला तसंच आम्हाला ट्रॅफिक लागली. खत्म हो गया भैया मैटर. क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले. त्या क्षणी आमचा प्रवास हा सुखकर होणार हे नक्कीच झाले. अचानक पुढे जाताना आम्हाला एक नर्सरी दिसली. त्या नर्सरीमधले वृक्ष पाहून खरंच मन मोहून गेले. त्यानंतर आम्ही जाऊन संपूर्ण वृक्ष नर्सरीला सदिच्छा भेट दिली आणि भाई हम तो शुरू होते ही खत्म हो गया यार. ओळखून पुढे आपली ऐपत नाही हे समजून आपल्या मेन कार्यासाठी, जे की कोंडेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये भेट देण्यासाठी निघालो. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? रस्ता नवा, अनुभव नवा, निघायलो शोधायला स्वतःला पुन्हा. प्रवास नाही, एक आठवण कहाणी आहे. प्रत्येक वळणावर आठवणीची शेदुरी आहे. रस्ते बोलतात, आम्ही ऐकतो. वाऱ्याशी गप्पा मारताना पुढे सरकतो. प्रवास माझा, कथा तुमच्यासाठी, माझ्या पावलांतल्या तुमच्या साथीसाठी. मातीची ओढ, रस्त्यांची साथ, डोळ्यातील स्वप्न, मनावर विश्वास. महाराष्ट्र फिरायचं आहे, मराठी सांगायचं आहे, गाव डोंगर घाट सगळं मनात साठवायचं आहे. हा फक्त ब्लॉग नाही, तर हा एक अनुभव आहे. रस्त्याने फिरताना मनाशी भेटलेली ही भेट आहे. चला तर निघूया रस्त्यावर आज पुन्हा एकदा, कारण रस्ता दाखवतोय दिशा आणि घडवतोय प्रवास. गुगल मॅपच्या उपकारामुळे आम्ही या ठिकाणी पोहोचलो. परंतु पाहतो काय, समोर रस्ता हा संपलेला होता आणि जवळपास उपस्थित असलेल्या इसे मला विचारले. त्यावेळेला समजले की आम्ही दुसऱ्याच ठिकाणी पोहोचलो आहोत. त्यामुळे धन्यवाद गुगल बाबा. निघालो आणि काय बघतोय तर काय, समोर एक नदी वाहत होती. मन मोहरले नाही आणि बोललो, चला जाऊन आपण एकदा नदीला घेऊन थोडेफार फोटोज क्लिक करूया. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघत आहात मित्रांनो, या नदी किती सुंदर पात्र उपस्थित आहे. चला तर एक सेल्फी तुमच्यासाठी फक्त. आणि पुन्हा आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. चला तर तुम्हाला मी मंदिराचा इतिहास सांगतो. हे मंदिर सुमारे 1000 वर्षाहून जुने असून हे हेमांडी पंत या यादवांनी बांधलेले मंदिर आहे. तसेच या मंदिरामध्ये भगवान शंकराची पिंड प्रस्थापित आहे. जसे तुम्ही मंदिराजवळ पोहोचाल तर तुम्ही बघाल की इथे चप्पल ठेवण्यासाठी एक उत्कृष्ट असे स्टँड आहे आणि त्याचे काही मूल्य नाही, विनामूल्य ही सेवा आपल्यासाठी आहे. सुमुखं सुहृदं सुलभं सुखदं स्वनुजं च सुखाय ममोघशरम् अपहाय रघुद्वहमन्. मंदिराच्या प्रांगणात जाऊन ज्यावेळेला पाहिले तेव्हा नितांत शांतता आणि स्वच्छता पाहून खरंच मनाला फार आनंद झाला. तसेच आपण पाहतात की इथे एक नोटीस बोर्ड लिहिलेला आहे, त्यावरती स्ट्रिक्टली मेन्शन केलेले आहे की इथे व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाउड नाही. मंदिरामधून बाहेर आल्याच्या नंतर आम्ही पहिले मंदिराच्या डाव्या बाजूला एक नैसर्गिक धबधबा आहे, तर म्हटलं चला धबधब्याचाही आस्वाद घेऊया. आणि असं करत आम्ही धबधब्याजवळ गेलो आणि हे पहा दृश्य धबधब्याचे फक्त तुमच्यासाठी.
कहाणी केली असतं, पण असे लक्षात आले की इथे लहान मुले एक खेळ खेळत आहे जो आपण लहानपणी सर्वजण खेळलो. एक दगड घ्यायचा, तो पाण्यावरती मारायचा आणि कोणाचा दगड सर्वात लांब जातो ते बघायचं. तर चला मित्रांनो, मी हे ट्राय केलं, बघा मला जमतंय का. आणि पहिला दगड हा एक्झॅक्टली पार झाला. चला दुसराही ट्राय करतो आणि हाही पार झालेला आहे. चला मित्रांनो, सुरू झाला आपला परतीचा प्रवास. नक्की कळवा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला.